नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंड्याची उंची कमी जास्त कशी करायची याचा फॉर्म्युला सांगणार आहे, जेणेकरून तुमचा परफेक्ट मुंडा येईल, टाईट किंवा लूज अजिबात होणार नाही। तर इथं मी 32 साईज घेईन आणि 32 साईजमध्ये आपण सर्वसाधारणपणे मुंडा घेर जो आहे तो 6.5 इंच घेतो। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजवरून मुंडा घेर मोजायचा आहे। जर मुंड्याची उंची तुम्हाला परफेक्ट यावी असं वाटत असेल, मुंडा परफेक्ट बसावा असं वाटत असेल, ब्लाऊजचे शोल्डर किंवा मुंड्यामध्ये घोळ येऊ नये असं वाटत असेल, तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंडा घेर मोजणं परफेक्ट गरजेचं आहे। मुंडा घेर मोजूनच तुम्ही मुंड्याची उंची ठरवायची आहे। म्हणजे पहिल्यांदा आपण सर्वसाधारणपणे उंची टाकतो त्याप्रमाणे मुंड्याची उंची टाकून घ्यायची आणि नंतर आपण जो घेर आहे तो मोजायचा आहे आणि मग कमी जास्त करायचा आहे। तर त्याचा फॉर्म्युला इथे मी तुम्हाला सविस्तर असं समजावून सांगेल, जेणेकरून तुम्हाला परत प्रॉब्लेम येणार नाही मुंड्यामध्ये। तर इथे मी उंची घेणार आहे सर्वात पहिल्यांदा। तर पहा, आपण उंची इथं 13 इंच घेऊ 32 साईजमध्ये आणि त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 14 इंच इथं झालेलं आहे। तर तुमची 12.5 इंच उंची असेल तर 12.5 इंच सुद्धा घेऊ शकता। पहा, तुमच्या ब्लाऊजच्या उंचीनुसार तुम्ही इथं उंची घ्यायची आहे। उंचीमध्ये बदल केले तरी काही प्रॉब्लेम नाही। शोल्डर घेऊया आपण इथं 5 इंच। अजून एकदा मी असंच 5 इंचावरती पॉईंट दिले, इथे 5 इंचावर पॉईंट दिलाय तर इथेही 5 इंचावरती पॉईंट द्यायचं। आता मुंडा घेताना पहा, म्हणजे इथे मी 5 घेतले तर इथेही 5 घेतले, तर हे पॉईंट लक्षात ठेवून तुम्ही मुंडा घेतला ना तर तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम किंवा घोळ वगैरे येणार नाही। आता 5 इंच मुंडा घेतलाय, शोल्डर घेतलंय, तर आपण सर्वसाधारणपणे 5.5 इंच इथं काय करतो, मुंड्याची उंची घेतो, म्हणजे ही मुंड्याची लाईन जी आहे ती घेतो। परंतु आता इथं 6.5 इंच आहे। आता इथं एक अंदाज येतो आपल्याला, आपण नेहमी ब्लाऊज जर शिवत असेल तर एक अंदाज येतो की बाबा आपण 5.5 इंच मुंडा उंची घेतली तर किती घेर येतोय। आता इथं आपल्याला 6.5 इंच घेर हवा आहे, तर आपण इथं किती अंदाजे टाकायला पाहिजे। तर मी आता इथे 5.25 इंच घेते उंची आणि परत मी मुंडा घेर मोजून घेणार आहे। 5.25 इंच इथं मी मुंड्याची उंची घेतलेली आहे आणि एक लाईन ओढून घेतली। आता इथे सरळ लाईन ओढून घ्यायची। आता हा फॉर्म्युला मी 32 मध्ये सांगत आहे म्हणून 32 मध्येच वापरायचा का नाही, ऑल साईज मध्ये तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा आहे। 32 चा चौथा भाग येतो 8 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मी मार्जिन घेतलेलं आहे। कंबरेचा चौथा भाग 6.5 इंच, त्यामध्ये 1 इंच मी प्लस केलं, 7.5 इंच। 26 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग 6.5, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी प्लस करायचं आणि हे पुढे 1.5 इंच आपलं मार्जिन असणार आहे। आणि हे इथं मी लाईन जोडून घेते, पहा या पद्धतीने। असा डायग्राम सर्वसाधारणपणे सर्व साईज मध्ये असतो, हे तर तुम्हाला माहीतच आहे। आता इथे आकार देणार आहे, आता लहान साईज आहे म्हणून मी 1.1 घेणार आहे। आपण सर्व साईज मध्ये काय किती घेतो, 1.2 सव्वा इंच घेतो, परंतु लहान साईज आहे 30-32 मध्ये आपण 1.1च घ्यायचं आहे। इथे अर्धा इंच डाऊन करायचं, इथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि जी मुंड्याची उंची आहे त्याचा सेंटर करायचा। पहा, सेंटर करून घेतल्यानंतर मी 1.5 इंच सरळ आले आणि मग मुंड्याला आकार देऊन घेणार आहे या पद्धतीने। तर किती परफेक्ट असा आकार आलेला आहे पहा इथे मुंड्यामध्ये। याच पद्धतीने एकदम परफेक्ट असा राऊंड जो आहे तो यायला पाहिजे। आता मात्र आपल्याला मुंडा घेर मोजून घ्यायचंय, तर इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आणि पहा अगदी जवळ 1-2 लाईन एवढंच अंतर सोडून आपण इथं हा जो घेर आहे तो मोजून घ्यायचाय। आता मी तो इथे पहा मी डॉट डॉट दिलेला आहे, त्यावरून मुंडा घेर मोजून घेणार आहे। तर माझा जास्त भरला तर मी कमी करून घेईन उंची, जर कमी भरला तर मुंड्याची उंची जास्त करून घेईन, परंतु इथे आपला मुंडा घेर जो आहे तो जास्तच भरेल। पहा, मी सांगते तुम्हाला इथं मुंडा घेर जास्तच भरणार आहे। तर अशा पद्धतीने इथे मी पहा हा मोजत मोजत इथे आले तर 7 इंच जास्त, अर्धा इंच हा मुंडा घेर आपला जास्त भरतोय। आता आपल्याला 6.5 इंच हवा आहे, परंतु 6.25 इंच जर समजा तुमचा भरला तर तुम्ही
इथे मुंड्याची उंची कमी जास्त करू नका, ते मॅनेज होऊन जातं पाव इंच. परंतु इथे अर्धा इंच पहा एक्स्ट्रा झाला. इथे तुम्ही पाहू शकता किती एक्स्ट्रा झालाय, अर्धा इंच. म्हणजे पुढच्या साईडचा अर्धा इंच आणि पाठीमागच्या साईडचा अर्धा इंच, असं टोटल आपला हा मुंडा घेर 1 इंचाने वाढतोय. जर 1 इंचाने मुंडा घेर वाढला तर हमखास तुमचा ब्लाऊज इथे लूज पडणार आहे आणि मुंड्यामध्ये घोळ येणार आहे. ठीक आहे. तर आता इथं काय गरज आहे, आपल्याला मुंड्याची उंची जी आहे ती कमी करण्याची गरज आहे. सुरुवातीला आपण किती घेतलेला, 5.2 घेतलेला. आता इथे मी काय करणार आहे, फक्त यामधले हे 2 पॉईंट जे आहेत म्हणजे पाव इंच कमी करून 5 इंचावरती मुंड्याची उंची मी घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे या पद्धतीने मी परत 5 इंच घेतलं. पहा या पद्धतीने एक लाईन ओढून घेते आणि जसं आहे तसं पहा इथे या पद्धतीने चेस्ट वगैरे आहे असं ठेवायचं. आता ही उंची जी आहे 5.25 इंचाची आपल्याला लागणार नाही, तर आपण ती रफ करून घेऊ. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बदल करायचे आहेत. आता हा आकार सुद्धा आपल्याला नको आहे, डबल परत आता आकार देऊन घ्यायचे. इथं अर्धा इंच, इथेही अर्धा इंच. ही जी उंची आहे 5 इंच, त्याचा सेंटर इथे आला. 1.1 मी इथे घेतलं आणि पाऊण इंच सरळ येऊन या पद्धतीने मी आकार दिले. परत मी डबल आकार दिले. पहा आता मात्र आपल्याला हा मुंडा घेर जो आहे तो मी मगाशी सांगितलं तसं पाव इंचावरून मोजायचा आहे. पहा अगदी जवळून मी मुंडा घेर हा जो आहे तो मोजणार आहे आणि इथे पहा 6.5 इंच बरोबर हा आपला मुंडा घेर जो आहे तो भरत आहे. वरती एकच पॉईंट आहे. पहा 6.5 आणि वरती 1 पॉईंट आहे, तर तो चालतो. 1 पॉईंट 2 पॉईंट चालतात, परंतु अर्धा इंच भरू द्यायचा नाही. तर 6.5 इंच आणि वरती 1 पॉईंट हा आपला मुंडा घेर भरलेला आहे. म्हणजेच 6.5 इंच परफेक्ट मुंडा आपला आलेला आहे. जर तुम्ही या पद्धतीने परफेक्ट मुंडा ठेवला तरच तो राऊंडमध्ये परफेक्ट बसतो आणि लूज होत नाही, टाईट होत नाही. त्यामुळे शोल्डर उतरण्याचे चान्सेससुद्धा कमी येतात. आणि इथे जसे मी आकार दिलेले आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही आकार दिले तर तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही. ही लहान साईज आहे, परंतु तुम्ही साईज कोणतीही असो, म्हणजे अगदी 44 साईज, 46 साईज, 48 साईज असू द्या, तुम्ही याच पद्धतीने मुंड्याची उंची जी आहे ती कमी जास्त करून फिक्स असं आर्महोल जो आहे तो ठेवायचा आहे. म्हणजेच परफेक्ट ब्लाऊज बसतो. याच पद्धतीने तुम्ही घेर मोजून कमी जास्त करायचं आहे. फिक्स असा पहिल्यांदाच आपण मुंडा घेतलाय आणि फिक्सच हा असा आपल्याला तोच मुंडा लागेल असं काही नसतं. ज्याचे त्याचा मुंडा घेर वेगवेगळा असतो. आता समजा 38 साईज आहे तर कोणाला 17 इंचाचा मुंडा घेर लागेल, कोणाला 18 इंचाचा मुंडा घेर लागेल किंवा कोणाला 16 इंचाचा मुंडा घेर लागू शकतो. तेव्हा मात्र इथं मग आपल्याला त्या ब्लाऊजच्या पद्धतीने, म्हणजे ब्लाऊजवरून जर मुंडा घेर मोजला असेल तर, किंवा तुम्ही अंगावरती मुंडा मोजला असेल तर जसं मुंडा आहे त्याच पद्धतीने इथे तुम्हाला मुंडा टाकावा लागणार आहे. हे लक्षात घ्या. ब्लाऊजवरून मुंडा घेर मोजलेला असला तरी जो आहे मुंडा घेर तोच आपल्याला इथं घ्यावा लागणार आहे. त्यामुळे फिक्स अशी मुंड्याची उंची येत नाही. म्हणजेच आता इथं मी 32 साईजमध्ये 5 इंच शोल्डर आणि 5.5 इंच मुंडा घेर जर मुंड्याची उंची जी आहे ती जर घेतली असती तर इथे मुंडा घेर पहा 5.25 इंच मी मुंड्याची उंची घेतली तरी माझा मुंडा घेर किती आला, 7 इंच आला. जर मी 5.5 इंच घेतलं असतं तर जवळपास 7.25 ते 7.5 इंचापर्यंत मुंडा घेर भरला असता. जवळपास 1 आणि 2 इंचांनी मुंडा घेर आपला वाढला असता. मग नक्कीच तुमचा हा ब्लाऊज बिघडला असता, कुठेतरी घोळ आला असता, शोल्डर उतरले असते, सर्व प्रॉब्लेम क्रिएट झाले असते. तर अशा पद्धतीने तुम्ही बदल करा आणि मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.